दोस्तानो, थूकना मना है, डू नॉट स्पेट अशा आशयाच्या पाट्या भारतामध्ये तुम्हाला जागोजागी दिसतात. पण गंमत अशी की अशा पाट्या जागोजागी लावून देखील पब्लिक प्लेसेसमधल्या भिंती अशा थुकेनी माखलेल्या दिसतात. जिथे तिथे थुंकणं हा तर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. पूर्वीच्या काळी राजे रजवाडे अशा पीकदाण्यात थुकायचे आणि मग नंतर त्यांची थुंकी खोलवर जमिनीत गाडली जायची. पण सामान्य माणसं मात्र पीकदाण्याचा शौक पुरा करू शकत नसत आणि म्हणून ते आपले इथे तिथे थुंकायचे. आणि आता तर काय दोस्तानो, तोंडामध्ये काही नकोशी गोष्ट आली की दे थुंकून. आणि ही थुंकण्याची सवय श्रीमंतांपासून अगदी गरिबांपर्यंत आहे. अहो, आपण कुठे थुकत नाही ते विचारा. वॉल्स खराब करतोच. आपल्या ट्रेन्समध्ये सुद्धा जागोजागी आपण इतकं थुकतो की त्याच्या सफाईसाठी रेल्वे मिनिस्ट्रीला करोडो रुपयांचा खर्च येतो. आहात कुठे? स्विमिंग करताना सुद्धा आपलं थुकणं काही थांबत नाही. आपल्यातले काही लोक तोंडात जमा झालेली थुकी त्याज्य म्हणून थुकतात, तर काही जण ती भलत्याच कामासाठी वापरतात. आता हेच बघा ना, नोटा मोजताना, पुस्तकाची पानं उलटताना, फोटो किंवा स्टॅम्प्स चिकटवण्यासाठी सर्रास आपण आपल्या थुकीचा वापर करतो. खरं आहे ना मी बोलते ते? आणि गंमत अशी आहे दोस्तानो की जेव्हा आपण फॉरेनला जातो ना, तेव्हा त्यांचे नो स्पिटिंगचे सगळे नियम आपण अगदी वारंवार पाळत असतो. पण भारतात परतलो की पुन्हा ये रे माझ्या मागल्या, म्हणजे इथे थूक तिथे थूक, भारत मातेला या थुकीचा विळखा घाला. म्हणता मात्र आपल्या देशाला भारत माता आणि त्या मातेच्या अंगावरच थुंकताय. शेम ऑन यू. आठवतंय दोस्तानो, आपल्या लहानपणी कितीदा तरी खेळताना झालेल्या किरकोळ जखमांवर आपण आपली थुकी लावलेली आहे आणि आश्चर्यकारकरित्या त्या बऱ्याही झाल्या. डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांवर, चेहऱ्यावरच्या डागांवर, पुळ्यांवर आपलीच सकाळच्या तोंड धुण्याच्या आधीची म्हणजेच पहिल्या धारेची थुकी आपण आपल्या आजीच्या सल्ल्यावरून लावली आणि त्या किरकोळ व्याधींपासून मुक्तताही मिळवली आहे. आता आजीच्या पिढीला लाळेतील उपयुक्त घटक व त्यांची कार्य हे माहीत नसतील, पण आपलीच लाळ आपल्याला संजीवनीसारखी आहे हे आपल्या पूर्वजांना चांगलंच ठाऊक होतं. आता आपल्या आजीच्या पिढीनंतर शास्त्र तर झपाट्याने पुढे गेलं आहे. प्रत्येक गोष्टीतले घटक हल्ली शास्त्रज्ञांनी शोधून काढलेत. मग या ह्युमन सलायवा म्हणजेच मानवाच्या लाळेचे घटक तरी कोणते आहेत? बघूया या चार्टमध्ये. सलायवामध्ये 99 ते 99.5% हे मुळे पाणीच असतं बरं का. आणि त्यामुळे जेव्हा आपण लाळ थुंकतो तेव्हा हे पाणी शरीरातून निघून जातं आणि डिहायड्रेशन म्हणजे शरीराला सुखेपण येण्याची शक्यता असते. उरलेल्या 1% भागात अनेक युजफुल म्हणजे उपयोगी घटक असतात. उदाहरणार्थ इलेक्ट्रोलाइट्स, उदाहरणार्थ प्रोलाइन रिच प्रोटीन्स ज्यांनी आपल्या दातांचं संरक्षण होतं,
उदाहरणार्थ एन्झाईम्स म्हणजे पाचकरस, त्यात आहे सलायव्हरी अमायलेज ज्याच्यामुळे स्टार्चचं पचन होतं, त्यात आहे लिंग्वल लायपेज ज्याच्यामुळे आपण जे तूप, तेल इत्यादी खातो त्याचं पचन होतं, आणि जीवजंतू मारणारे अँटीमायक्रोबियल एजंट्स लाईक इम्युनोग्लोब्युलिन्स अँड लायसोझाईम हे सुद्धा लाळेमध्ये असतात. लाळेमध्ये म्युकस आहे ज्याने घास सहजतेने गिळले जातात, आणि लाळेमध्ये पेन किलिंग इफेक्ट देणारे ओपिओऑर्फिन पण आहे. लाळेत जंतुनाशक आणि दुःख निवारक हे गुणधर्म असल्यामुळेच आपण लाळेचा उपयोग लहानपणी आपल्या जखमांवर सक्सेसफुली करत आलो. तेव्हा दोस्तानो, आपली लाळ आपण थुकून फुकट घालवायची नाही, तर ती तोंडात जास्त झाली तर गिळून टाकायची. आपल्याला जर काही संक्रामक रोग जसे सर्दी, TB, फ्ल्यू, करोना झाले असतील तर ते आपण थुकलेल्या लाळेतून फैलावू शकतात. भारतातील काही जमातीत केवळ अज्ञानामुळे दुसऱ्याला देण्यात येणाऱ्या अन्नात थुकायची जी वाईट प्रथा आहे ना, ती तर आपण खासच टाळायला हवी. मग दोस्तानो, आता लक्षात आलं असेल तुमच्या की का असं म्हटलं जातं, थुकणे वर्जित, स्वास्थ्य अर्जित.